आज आपण मस्त दही कढी रेसिपी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे 1 वाटी दही घेतले, घरीच तयार केलेलं दही आहे। आणि वाटण्यासाठी इथे आपण 6 हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरं, 8-10 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर घेतलेली आहे। आणि इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे 1 चमचा। 1 चमच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही खोबरं, फक्त 1च चमचा घ्यायचं। जर जास्त टाकलं तर खोबऱ्याचाच टेस्ट लागेल कढीला, म्हणून मग फक्त 1च चमचा किसलेलं खोबरं घ्यायचं। तर त्यामुळे कढीची चव अप्रतिम येते। तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरडं फिरवून घ्यायचं। मग वाटल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा वाटायचं। तर जेवढं बारीक वाटता येईल तेवढं वाटून घ्यायचं। तर इथे मी सुरुवातीला कोरडं फिरवून घेतलं आणि नंतर मग पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे हे वाटण। तर खोबरं टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण खोबरं टाकल्यानंतर खूप छान कढी होते। आता फोडणीसाठी इथे आपण 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि कढीपत्ता घेतलाय भरपूर, कोथिंबीर घेतली। आता लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या, म्हणजे छान कढीला स्वाद येतो। तर लसूण चिरून सुद्धा तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकता, पण इथे मी ठेचून घेते। मी नेहमीच ठेचून वापरते, खूप छान होते कढी। तर आता हे ठेचून घेतलेलं आहे। फोडणीसाठीचं साहित्य घेतलेलं आहे। इथे आपण दही घेतले 1 वाटी, म्हणजे साधारण 250 ग्रॅम। वाटण पण तयार करून घेतले। आता एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे 1 वाटी दही काढून घेतले। दही हलकंसं आंबट आहे, खूप जास्त आंबट दही नाही वापरायचं आणि खूप फ्रेश पण दही नाही वापरायचं। आता इथे 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पिठाने छान कढीला दाटपणा येतो आणि चवही छान लागते, कढीची एक संधपणा येतो। आता विस्करने मी मिक्स करून घेत आहे बेसन पीठ यामध्ये। तुमच्याकडे जर रवी असेल तर रवीने असं चांगलं मिक्स करून घ्या। आता दह्याच्या गुठळ्या मोडून टाकायच्या, म्हणजे दही एकसारखं प्लेन करून घ्यायचं आहे स्मूथ। बेसन पीठ पण दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, बेसन पिठाच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे आणि दह्याच्याही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। छान एकसारखं स्मूथ करून घेतलेलं आहे। आता या ज्या वाटीत दही होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 1 ग्लास पाणी आपण या दह्यामध्ये टाकलेलं आहे। आता पुढे आपण पाणी अजून टाकणार आहे, पण आता 1 ग्लास टाकलेला आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेतलंय। आता कढी तयार करायला घेऊया। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं। फोडणी करपू द्यायची नाही, भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे ताजा, आणि ठेचलेला लसूण पण टाकायचा आहे। लसूण सुद्धा करपू द्यायचा नाही अजिबात, नाहीतर कडवट लागते कढी। तर लसूण हलकासा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे, जे आपण करून घेतलेलं आहे वाटण ते लगेच टाकायचं आहे, लसूण करपू द्यायचा नाही। बऱ्याच ठिकाणी कढी करण्याची थोडीशी पद्धत वेगळी असते। कोणी गूळ सुद्धा टाकतं कढीमध्ये, कोणी साखर टाकतं, तर कोणी खोबरं टाकत नाही कढीमध्ये। तर मी इथे खोबरं वापरते, नेहमीच वापरते। माझी आई पण नेहमी खोबरं वापरते, मी आईचीच पद्धत फॉलो करते नेहमी। तर खूप छान लागते कढी। कढीमध्ये जर खोबरं तुम्ही टाकलं तर फक्त खोबरं चांगलं बारीक वाटायचं। आता वाटण टाकल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। पोहे खायच्या चमच्यानेच आपण सर्व मोजून टाकलेलं आहे। आता हे चांगलं वाटण परतून घ्यायचं, वाटणाचा कच्चेपणा जातोपर्यंत। आणि आता दह्याचं जे मिश्रण आहे पाणी टाकलेलं आपण, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं होतं, ते पुन्हा एकदा फेटून घेतलं। आणि हे वाटण व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये दह्याचं मिश्रण टाकायचं। आता आपण 1 ग्लास पाणी वापरलं होतं, पण आपल्याला जशी कढी पातळ किंवा घट्ट आवडते त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकतो आपण। मिक्सरच्या भांड्यात हलकंसं वाटण थोडंफार शिल्लक राहिलं होतं, त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि दह्याच्या पातेल्यामध्ये पण पाणी टाकून घेतले। असं टोटल मी 1.5 ते 1.25-2 ग्लास पाणी टाकलेलं आहे या कढीमध्ये। आता पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसारच कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला पातळ कढी आवडत असेल तर तुम्ही पाणी अजून वाढवू शकता। तर मला इथे 1.25-2 ग्लास मी टाकलेला आहे, मला व्यवस्थित वाटत आहे। आता वरनं चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ। आता आपल्याला या कढीला उकळी येऊ द्यायची नाही, म्हणजे मीडियम गॅसवर आपल्याला हे सतत हलवत आपल्याला कढी शिजवून घ्यायची आहे। जर आपण हलवत राहिलो नाही कढी तर कढी फुटते, म्हणजे पाणी एका बाजूला आणि असे वेगळं फुटल्यासारखीच होते कढी। त्यामुळे
सतत हलवत राहायचे चमच्याने, अजिबात थांबायचं नाही। एक 7 ते 8 मिनिटे आपल्याला मीडियम गॅसवर कढी शिजवून घ्यायची। कढी फुटू नये म्हणून सतत हलवायचे, उकळी येऊ द्यायची नाही। तर हे पहा 8-9 मिनिटानंतर कढी छान शिजलेली आहे, हलकीशी उकळी यायला लागलेली आहे। लगेच गॅस बंद करायचा आहे। सतत हलवत राहिल्यामुळे आपली कढी अजिबात फुटलेली नाही। जर आपण सतत हलवत नाही राहिलं चमच्याने तर कढी म्हणजे फुटते, व्यवस्थित बनत नाही। आता मी गॅस बंद केलेला आहे। आपली मस्त गरमागरम कढी तयार आहे। वरनं थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर आपण यामध्ये भरपूर लसूण आणि कढीपत्ता वापरलेला आहे, त्यामुळे कढीला खूप अप्रतिम चव येते। आणि खोबरं टाकले त्यामुळे ही याची चव दुप्पट होते। फक्त खोबरं एकच चमचा आणि ते पण किसून वापरायचे। किसून घेतल्यामुळे खोबरं अजिबात मोठं राहत नाही, शक्य होईल तेवढं बारीक होतं, म्हणून किसून खोबरं वापरायचे। मस्त अशी गरमागरम आपली अप्रतिम चवीची कढी तयार झालेली आहे। तुम्ही पण एकदा करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय बाय।